कामेरीत एकाच रात्री 2 ठिकाणी धाडसी चोरी, 13.5 तोळे सोने, चांदीचा 20 लाखांचा ऐवज लंपास. वाळवा तालुक्यातील कामेरी येथे चोरट्यांनी एकाच रात्री 2 बंद घरे फोडून धुमाकूळ घातला आहे. श्री भवानी मंदिर परिसरातील 2 घरांमधून तब्बल 13.5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवज आणि मौल्यवान साहित्य असा सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या धाडसी चोरीमुळे कामेरी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री चोरट्यांनी प्रथम सदाशिव रंगराव पाटील यांच्या बंद घराला लक्ष्य केले. कुटुंबीय जुन्या घरात मुक्कामासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट फोडून तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील तिजोरीही फोडण्यात आली. कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी अस्ताव्यस्त करून टाकली. सोमवारी सकाळी सदाशिव पाटील घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर चोरट्यांनी लगतच असलेल्या बाबासाहेब आनंदराव पाटील यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला. पाटील हे शनिवारीच कुटुंबासह पुण्याला गेले होते. चोरट्यांनी बंगल्याच्या मागील लोखंडी दरवाजातून आत प्रवेश केला. मोठ्या लोखंडी पाण्याने आणि कुऱ्हाडीच्या सहाय्याने आतील लाकडी दरवाजा फोडण्यात आला. त्यानंतर बेडरूममधील 2 लोखंडी कवाटे टिकाव आणि खोऱ्याच्या सहाय्याने फोडून 1.5 तोळ्याचे ब्रेसलेट, चांदीचा करवट आणि इतर मौल्यवान साहित्य चोरून नेण्यात आले. विशेष म्हणजे घटनास्थळी चोरट्यांनी वापरलेली कुऱ्हाड, टिकाव आणि खोरे आढळून आले आहेत. सोमवारी दुपारी पुण्याहून परतल्यानंतर बाबासाहेब पाटील यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून चोरट्यांचे ठसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. एकाच रात्री 2 घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या या चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान ईश्वरपूर पोलिसांसमोर असून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.